नमस्कार. इकडे मी कच्च्या फणसाचे गरे घेतले आहेत. आता आपण याची सुकी भाजी बनवणार आहोत. चला तर मग रेसिपी पाहूया. त्यासाठी मी इकडे असे हे सीडलेस असे गर काढून घेणार आहे. त्यातल्या बिया काढून घेऊया. याप्रमाणे अशा बिया काढून घेऊ. एका बाउलमध्ये तांब्यावर पाणी घालूया. त्यामध्ये थोडी हळद घालूया. हे जाडं मीठ आहे ते त्या पाण्यात घालू. ह्या गऱ्याच्या बिया काढून घेऊ. नाही काढल्या तरी चालतील, पण मी काढून घेते. आणि ते याप्रमाणे त्याचे तुकडे करून घेऊ. पातळ असे लांब तुकडे करून घेऊ. बाकीचे मी करून घेते. हे चिरलेलं फणस काळं पडू नये म्हणून आपण ह्या हळदीच्या पाण्यात घालून ठेवू. याप्रमाणे फणसाच्या घरातील बिया काढून पातळ असे चिरून घेतले. आता हे आपण चाळणीत ओतून नितळवून घेऊया. उरलेल्या गरांची मी रस्सा भाजी बनवणार आहे. तुम्हाला ती रस्सा भाजीची रेसिपी हवी असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता. त्याची लिंक मी कमेंट्स बॉक्समध्ये टाकते. एका पातेल्यात आपण 2 ग्लास पाणी घेऊया. त्यामध्ये थोडं मीठ, मी जाडं मीठ वापरलंय. थोडी हळद घालूया आणि हे पाणी उकळण्यासाठी गॅसवर ठेवूया. गॅस चालू करूया. हे आपण चाळणीत ओतून घेऊया. पाणी उकळले की हे बारीक चिरलेले फणस घालून ते 2 मिनटं उकळवून घेऊया. 2 मिनिटानंतर गॅस बंद करून हे झाऱ्याच्या साहाय्याने साईडला काढून घेऊया. इकडे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक छोटी वाटी नारळ, ओला नारळ आहे, 2 हिरवी मिरची, 4 लसणाच्या पाकळ्या ते मिक्सरला लावून फिरवून घेऊ. पाणी न घालता हे वाटून घेतलंय. एक छोटा कांदा चिरून घेऊ. अर्धा टमॅटो, कढीपत्त्याची पानं, उकडवून घेतलेले फणसाचे गर आपण एका बाउलमध्ये काढूया. चवीनुसार मीठ, किंचित हळद, पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा लाल तिखट, थोडी
भाजलेल्या जिऱ्याची पूड, मिरची आणि खोबऱ्याचं वाटण, छान मिक्स करून घेऊया. कढई ठेवून गरम करून फोडणीसाठी तेल घालूया. तेल छान गरम झालं की पाव चमचा मोहरी, छान तडतडली की थोडा जिरं, हिंग, कढीपत्ता, 2 सुक्या मिरचीचे तुकडे, फोडणीचा खमंग असा वास आला की त्यामध्ये हे मिक्स करून घेतलेले फणसाचे गर घालूया. हे फोडणीवर चांगलं परतून गॅस मंद करून त्यावर झाकण ठेवून एक वाफ येऊ देऊया. 2 मिनिटांनंतर झाकण काढून यामध्ये आपण हा कांदा चिरलेला घालूया. हा टमॅटो, थोडीशी कोथिंबीर आणि हे छान असं मिक्स करू. पुन्हा एकदा झाकण ठेवून काही सेकंद एक वाफ येऊ देऊया. झाकण काढून पुन्हा मिक्स करून घेऊया. फणसाची सुकी भाजी आपली तयार आहे. आता आपण ती सर्विंग प्लेटमध्ये काढून सर्व करूया. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थोडंसं ओलं खोबरं गार्निशसाठी, कोथिंबीर,